बारामतीत बुलेट मोटरसायकलींवरील फटाका सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. बारामती शहरात बुलेट मोटरसायकलीला फटाक्यासारखा कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरण्याचा त्रास नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून सहन करावा लागतोय. या प्रकाराबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी बारामती वाहतूक शाखेकडे येत होत्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक शाखेने विशेष कारवाई मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी बारामती वाहतूक शाखेकडून कोर्ट कॉर्नर परिसरात बुलेट मोटरसायकलींवरील विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत फटाका आवाज निर्माण करणाऱ्या सायलेन्सरचा विशेष तपास घेण्यात आला. मोहिमेच्या दरम्यान मोटर वाहन कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. एकूण 20 फटाका सायलेन्सर जप्त करून ते वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले. इतर 65 प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 73,000 इतका दंड आकारण्यात आला. तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह कलमानुसार एक प्रकरण नोंदवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये संदीप गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, ही कारवाई निलेश माने पोलीस निरीक्षक बारामती वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखालील कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी सुभाष काळे, स्वाती काजळे, सुनीता ढेंबरे, रुपाली जमताडे, रेश्मा काळे, आकाश कांबळे, अमोल मदने, अजिंक्य कदम, कांबळे, होळंबे, सांगळे, पोनकुल, बिबे, खोमणे, नवले यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय. पुढील काळातही अशा नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. नमस्कार, मी निलेश माने, बारामती वाहतूक नियंत्रण शाखा सध्या प्रभारी अधिकारी काम करत आहे. सध्या वाहतुकीच्या बऱ्याच समस्या बारामती शहरामध्ये असून बुलेट सायलेन्सरमध्ये फटाक्यासारखा आवाज काढणारे लोकांनी आर्टिफिशियल सायलेन्सर लावलेत, जेणेकरून वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, जे न्यूबॉर्न बेबीज आहेत, तर ह्या अशा फटाक्यांच्या आवाजामुळे, ज्या सायलेन्सरच्या जे आवाजामुळे, तर त्यांना त्रास होऊ शकतो. एखादी फेटल कॅज्युलिटी पण होऊ शकते. तर अशा सर्व तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. त्यांच्या आज दिवसभर जवळ साधारणतः 25 बुलेटवरती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्याच दरम्यान जे दारू पिऊन गाडी चालवतो, वाहनं चालवत आहे, त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करतो. आज एक देखील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अशाच कारवाई सतत बारामती शहरामध्ये आम्ही करत राहणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.